मेरे तो सारे सवेरे बाहों में तेरी ठहरे, तू मांग ले मुस्कुरा के, तेरा प्यार है क्या तेरा. अव मा, एवढा सिंगर बनण्यापेक्षा इथं तिथं 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 भुकल्यापेक्षा, गाणे भुकल्यापेक्षा तो तिथं बसला हाय, जाय ना त्याला त्या प्रेमाचा इजहार करून टाक. नाहीतर थोय पाण्यात पडलाय आणि तूही पाण्यात पडलीये. दोघं एकाच पाण्यात पडले तुम्ही, तर जाय, काय भेव आहे का त्याच्यात? मी म्हणून देऊ काय? जाऊ काय मी म्हणाले? सांग, तू म्हणत असेल तर जातो मी म्हणाले. नाही नाही बाबा, माया प्रेम कहाणीत माया आला बा कोणाचाच हात नाही पाहिजे. हो, मले माया मनातून प्रेम झालाय, ते मी माया मनानं करण. कसं करायचं, काय नाही करायचं, समजलं काय? हाव काय? आणि घरात काही झालं काय, चालली आमच्या जवळ लुंगेत मग येऊन दसता आमच्या जवळ मग. अहो माई मदत करा, आपण मैत्रिणी होय, आपण एकाच्या एकच आहे. आणि आता बातच बदलली व तू लय शायनी आहे बाबा, तू बाबा शायनी असाले. याचं बरं याच्या बाद मध्ये सांगन तुले मी. गलत, सरासर गलत समजू राहिली हो बाबा तू. अहो जास्त गलत नको समजू बाबा, गलत समजाले. नाही नाही, ते तसं नाही आहे. तू आम्हाला बातच विसरून जातं, विसरून झाले. कोणी अजून तुला चांगलं भेटलं का विसरून जातो तू बात. पैशाची लालची आहे तू, पैशाची लालची असाले. हो, आमच्यापेक्षा तुला उच्च लेवलचं कोणी भेटलं का बातच विसरून जातं व तू स्वतःचं गठुडं भरायला पाहतो ना, दुसऱ्याला रिकामं ठेवायला पाहतो. पण आमचं तसं नाही आहे, एका बरोबर तिघीचंही भागलं पाहिजे असं पाहतो आम्ही. पण तू तशी नाही आहे, तशी असाले. माया तर मायाच म्हणतात, लोकांचं लोकांच म्हणतं. हो ना तर. हो बरोबर आहे. काजल तू येवाला हा पैशावाला आहे ना, पाटलीन बाईचं पोरगं आहे ना, किती काही झाला तरी इले माहित आहे ना का ह्या आपल्याला पैसा पुरवू शकते, पैसा लई देऊ शकते. म्हणून आपल्याला घेऊन राहिली. तू का आम्हाला अशीच करशील बाई? तर पाय, तू या सगळा जो कारनामा आहे याच्या पुढे आनंद म्हणजे याच्या समोर तू अशी इज्जत टाकन मी का बा तो याचा विचार करन का एखाद्या म्हणजे गरीब पोरीची जिंदगानी सुधरवली तर, म्हणजे गरीब पोरीसोबत लग्न केलं तर चांगलं राहील ह्या कलावतीपेक्षा. तो असा विचार करन म्हणून सांगून राहिली. आमच्या पुढे जायचं नाही, जे तुला पैसा भेटन तो आम्हाला द्यायचा, समजलं? आणि कोणाच्या जालमध्ये फसत नाही, लग्नापर्यंत तर जातच नाही, सांगून राहिली तर फसशील पुरी. हो, अव ते म्हणते ना, औकात से ज्यादा स्नेह और ऐश्वर्य अगर इंसान को मिल जाए तो आदमी भोगला जाता है. बस उसी तरह तेरी बात हो गई कलावती. काय माय बापा, तुम्ही सिरियलवर गेला हो बापा. इथं कोणता ड्रामा चालू, तुम्ही कोणत्या ड्रामावर गेल्या? मी तुम्हाला त्याच्या माया मनात हात नका टाकू असं म्हटलं काय मी तुम्हाला? माया म्हणणं असं वय, मी प्रेम करून राहिली बा त्याच्यात तुम्ही म्हणजे मला प्रेम करायचं आहे ते म्हणजे कोणाच्या हातून नाही करून घ्यायचंय असं माझं म्हणणं आहे. त्याचे जे पैसे भेटन, जे काही भेटन ते मी तुम्हाला अर्धे अर्धे वाटणारच आहे. तुम्ही काय आपलंच लावून देता माय, म्हणजे माय हसता मुखड्याले तुम्ही बुरा मुखडा करून देता. मग मी माझ्या सह्याने चांगली दिसतो, चांगली दिसतो. हा ना, आता मी हसरी आहे तर मला हसरं राहू द्या. अजून एकदा सांगतो मी का माया जे ते तुमचं, समजलं? जे मला भेटन ते तुमचं. ओके, चला मग मला थोडंसं एल पाडू द्या. ठीक आहे, वाटणारच आहे म्हणजे वाटच लागन. आतापर्यंत आम्ही तुले आमच्या भरोशावर पोचलं, ते माय नव्हती तुले पोचाले. म्हणून आमचे आमचे जे काही तुझ्यावर काय म्हणते त्याले उपकार, जे काही उपकार आहे आमचे तुझ्यावर ते उपकार फेडजो. त्याच्यानंतर स्वतःच काय करायचं ते करजो. अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. पलट पलट, तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है, और तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है. मी विचारच करताय की मला आवाज कधी देता. अगं बाई किती सुंदर. अरे मी काय म्हणतो, नंबर भेटन काय आपल्याला? पहिले नंबर 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 काय मी सर्व आय मीन नंबर देतो ना मी. नंबर नाही थोडी ना म्हटलं मी ना देतो, मी नंबरही देतो. आणखी आणखी मोबाईल 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 नाही ना माझ्याकडे, म्हणून मी नंबर नाही देत असं म्हणायचं तुम्हाला. मला मोबाईल पाहिजे म्हणजे माझ्याकडे मोबाईल नाही आहे ना. म्हणून. अरे यार, मोबाईल नाही काय? तिची बिना आपण आता कसं करायचं मग? कॉन्टॅक्ट कसं करायचं म्हटलं आपण? कॉन्टॅक्ट कसं करायचं म्हणजे द्या ना माझ्या मैत्रिणीला एक मोबाईल घेऊन. काय होते, तिच्या प्रेमा खातीर इतकं प्रेम करते तुमच्यावर तर द्या ना एखादा मोबाईल घेऊन. काय होते नाही का मोबाईल? काय तुमची दुनिया तरी ना वाकडी होणार आहे? माझ्या मैत्रिणीचं पण भलं करा, घेऊन द्या तिला मोबाईल. आज ना उद्या ती तुमचीच होणार आहे. मला लाज येते बाबा. बरं ना, काही हरकत नाही, मोबाईलच पाहिजे ना लेखाले, मोबाईलच घेऊन देतो. काय टेन्शन नको घेऊ, मोबाईल उद्या मोबाईल घेऊन देतो. मी काय म्हणतो, तुमचं तुमचं नाव मी तुम्हाला कोणत्या नावानं हाक मारत जाऊ, काय म्हणत जाऊ, मला काही समजायलाच नाही आहे. अजी अजी, आता सध्या पुरतं अजी म्हणत जाऊ का? अजी मी तुमच्यावर नाही काय लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे नाही नाही
नाही, थांबा 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 थांबा. तुम्हाला पुढं काय म्हणायचं आहे? मला पुढं तेच म्हणायचं आहे, पण अशा पद्धतीत नाही, अशा जागेवर नाही. आपल्याला त्यासाठी कुठल्या गार्डन मध्ये किंवा मंदिरामध्ये, म्हणजे असं कुठलं तरी फिरायचं स्थळ, आपण फिरायला जाऊया. नंतर काय आहे ते बघूया. त्यात तुम्ही तुमच्या मैत्रिणीला घे जा, मी माझ्या मित्रांना घेऊ. मस्त आपण काय करायचं तिकडे बघू मग. तर छान छान शॉपिंगला जाऊ, छान छान थिएटरमध्ये जाऊ, नाही का? आणि तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे तर आपण शॉपिंग पण करू, नाही का? आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता. सध्या तर आता अजितच म्हणा. मी वापस आली अजून. कशासाठी आली माहित आहे का? करासाठी आली ते हेंबाळ. थांब ना ग तू. ते काही नाही, ते थोडं वयानुसार तिचं होत राहते, नाही का? वयानुसार तिच्या बोलण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, गावठी स्टाईल मध्ये. आम्ही जवानच आहे. आणि तर मी काय म्हणणार होती, तुम्ही नाही का तुमचं बोलणं थोडंसं चेंज करा. तुमचं बोलणं म्हणजे तुमचा आवाज म्हणजे थोडासा, तुमच्या आवाजाचं जे व्हॉल्यूम आहे ना थोडं कमी करा, जास्त करा. त्याला ते राहत नाही का दुसरं काय म्हणते कळा त्याला, आवाज असा फाटत नाही, तसं फाटल्यासारखा आवाज आहे तुमचा. तो थोडा चेंज करा, नाहीतर बाकी सगळं व्यवस्थित आहे. चालली मी. मला तर असं वाटून राहिलं माहिती, कलावती प्रेम नाही करत, तूच प्रेम करून राहिली त्याच्यावर. मला असं वाटून राहिलं त्या दोघांचं नाही, तुमच्या दोघांच चालू आहे असं वाटून राहिलं बाई मला आता. इतर फिसक्या वनाची, इतर फिसकी, इतर फिसकते, तिथे इतर फिसकते. काय होय माहितीये इतर ना बापा, शिष्टपणा, हिटलरपणा. आता काय बोलायचं राहिलं मग? कधी जायचं काय नाही जायचं ते मला नंतर सांगतो. मी आता घरी जाते बाई. माझे भाऊ वगैरे येईल, माझे आई बाबा घरी आहे, खूप वेळची वाट बघत आहे. मी घरी जाते आता. भेटते मी उद्याला. बाय, टेक केअर. अगे माय बाई शशिकला, कितीतरी दिवसाच्या बाद मध्ये गावात आली बापा. तू कुठे गेलती हो बापा एवढ्या दिवसाची? पोरीची याद नाही येत का हो तुले? जो पोराजवळ जाऊन बसली तर पोरात जवळ जाऊन बसली बापा. काय करू माय बबिता आता? सांग, तू सांग, मी काय करू? माय पोरगी माहिती आहे तुला कोणत्या ढंगाची आहे? तिनं मला मागं हाकललं नाही काय? हाकललं तेव्हापासून मी पोराजवळच आहे बापा. मग काय मी तिची आस करतो? पोरगीच जर तिचं रंगरूप दाखवत असन तर मग काय कामाची पोरगी नाही का? चालली गेली बापा मग पोराजवळ, तर मग वापस याचं काही नाव घेतलं नाही. तर चल म्हटलं बाई, तर आता आली बापा. असं पोरगी पोरगी काही विचारू नको बापा, तुईवाली पोरगी काही विचारू नको. हो हो, लय रंगुराची पोरगी आहे बापा तुईवाली. माहीत तर मागं तिनं घोरपिळ्या काढली होती माय. शिनाल मिनाल काय सांगू तिचे बोलणे. असं नाही अव, तू ते म्हणत माय मायलेच तर नाही सोडलं तिनं बोलायच्या बाबतीत. तुम्ही तर परक्याच होय माय. आई बाईचं टाकर खेळ बाहेरचे. आणि घरच्याच माणसाला जर ती सोडत नसन तर बाहेरचे काय आहे तिच्यासाठी? तिनं मला एवढं धुतलं बाई, एवढं धुतलं. पोरगी म्हणून मला तिने माफ करूशी नाही वाटलं, तर मला शेवटी पोराचा दरवाजा पकडा लागला बाई. नाही बापा, लय रंगाचं बोलणं होते तिच्या ऐकून, तेवढ्या रंगाचं आपल्याला बोलणं नाही होत बापा. हो, काय माहिती तिच्या नशिबात हो बापा. पहिल्या नवऱ्याच्याच घरी टिकली असती तर एवढी वांडाई नसती झाली ती. आता तिच्या आजूबाजूला कोणी नाही आहे माय. त्या 2 पोट्ट्या आहे, काय तिच्याच सारख्या गेल्या वया आहे, गेल्या डोक्षाच्या पोट्ट्या आहे. त्या सुद्धा आहे काय लफवेल पोट्ट्या. नवरा टाकून बसली आहे. एक नवरा आहे, नवऱ्याला काही हुंगत नाही. काजल न ते कमला, काय तुम्हाला तर माहित आहे, तुला तर माहित आहे व तिची हिस्ट्री काय आहे ना काय नाही. तर बापा पुरा इतिहास तर तुला माहित आहे. आणि ते त्याच्याच सोबत राहते, दुसऱ्या सोबत राहतही नाही, आणि त्याच्या सोनी धंदे करते. हो, ती पोरगी तर लयच बदमाश आहे, काय सांगू तुले. बरं बरं काकू, बस आता काहीच दिवस आहे ताई. काहीच दिवस गावात राहणार आहे. आता आम्ही मुलगा शोधत आहे ताईसाठी. एक चांगलं स्थळ आलं की त्यांचं आम्ही लग्न उरकवून टाकणार आहे. हो, लग्नच करून देते. लग्नानंतर मग त्या बरोबर शांत होऊन जाणार. त्यांच्या संसारात त्या रमल्या की बरोबर त्या सुख समाधानी राहतील तिथे. हो हो, उरकवून दे बापा, उरकवून दे हो माय, उरकवून दे. नंदीचं लग्न उरकवून दे चांगलं. हो, तुझी ननद बाई लय भारी आहे बरं. हो, आता जर तुम्ही तिचं लग्न उरकवून दिलं तर बरं, नाही तर त्या भावाचंच लग्न उरकवून देन डबल. एवढी बदमाश ते तुझी ननद आहे बापा. हो. काय बबिता काकी, ती सवय नाही गेली ती जुनीवाली. काय ले का भळंग भळंग बोलताय का टकल्या वनाच्या. बरं आता कुठं चालली व? शशिकला कुठं चालली आता? हो, कुठं नाही व, शांताच्या घरून येतो, शांताची भेट घेतो आणि मग पाहतो इथं थांबायचं का नाही थांबायचं.
शांता जवळजवळ थोडशा मला गोष्टी सांगायच्या आहे. तिनंच बोलावलं का नाही मला. मीटिंग आहे जराशी. मीटिंग मध्ये काय होते काय नाही. आता तर जातो मी शांताच्या घरी. सवय काय माय. हो काय त्या पोरीला माहित आहे का हो तू शांताच्या घरी चालली म्हणून. पाहिजो बापा ती पोरगी मोठी शांताची डास खाते बरं. हो मग असं शांताले जैलात टाकता टाकता आम्ही वाचवलं. आम्ही तिथं आंदोलन केलं आम्ही पोलीस स्टेशन समोर जाऊन. तेव्हा कुठे शांताले बाहेर निघता आलं. त्या पोरीनं चालाकीनं शांताला अंदर टाकलं होतं जैलात. तर तेव्हापासून काही शांता तिचा डासच खाते माहिती. तरी पण शांतानं तुम्हाला बोलावलं म्हणतात तर पा किती मोठ्या मनाची. त्या पोरीचा किती विचार करते कलीचा. कली विचार नाही करत. कलीचा एक दणकत दोन तुकडे काम आहे बापा. अशी कशी डास खाते. आता मी आहे ना इथं अशी वटणीवर आणतो का तिले. म्हणूनच नाही कोणी. तिचं नावच बदलवून टाकतो मी आता. कली आहे ना कला रूप रंग. तिचा कला रूप रंग नावच चेंज करून टाकतो. अशी संस्कारी करून टाकतो तिला मी आता. थांब म्हणा मी आहे ना इथं आता. हाय मी इथं बबिता. भेटलो तुला मग. येतो आम्ही आता. बरं ये बाबा. पाय बापा तू त्या पोरीले नाही काय. शेवटी तू पोरगी नाही काय. आता किती काही पोरीले दुसऱ्यानं माया लावली. शेवटी मायच ऐकते पोरगी. तर देव करो तू येते म्हणजे तू ये वाले संस्कार तिनं घेऊ बापा. आणि सुख समाधानानं आनंदानं नवऱ्याचा संसार करो. नवऱ्याच्या घरी जाऊन नाही काय. येतो मी. भेटू मग कले. चला बापा झाकटपर्यंत तुम्हाला झाले. लवकर बोलू शांता काय म्हणते काय नाही तर. आणि मग चाललं जाऊ घराकडे. आणि तुम्ही तिकडे गावाला चालले जा. चला लवकर. अम्माई आई कुठ चालली गे बापा इकडे. कुठ चालली म्हटलं. मला काही सांगितलं नाही वांगतलं नाही बापा. दादा वहिनी कुठ चालले तुम्ही. जेवण करा ना. कुठ चालले. असं आता आली तुला जेवणाची आठवण नाही. जेवणाची आठवण आता आले. सर सकाळपासूनची कुठे गेलती व तू. सर राणी नत राहते इच्छी तिथं माझर बोक्यावाय काय. माझर बोक्या असाले. गल्लीतले कुत्रे एवढे नाही हिंडत. एवढ्या बाहेर हिंडत तू वाशे. आता सांगून राहिली जेवायला नाही झालं काय ना असं ना तसं. चल घरी. अव कुठ चालली वहिनी. कुठ चालल्या. हे आयले तर काही दिमागच नाही. कुठेही माई बेइज्जतीच करत राहते चार चौघात. असो कोणी हाय नाही तर देवाच्या कृपेनं. बरं कुठ चालली आई दादा वहिनी. मी पुन्हा एकदा प्रश्न विचारते. कुठ चालले. मी पुन्हा एकदा डबल सांगते का आम्ही तुला सांगत नाही कुठ चाललो म्हणून. आणि मला जरासं काम आहे. आम्ही कामशीर चाललो. फालतूच्या मनामदार टांगा नको वाढवत जाऊ. सांगून राहिली कामशीर चालली तर कामशीर चालली. हो विचारायचं नाही मधात. मोठ्या माणसाला कुठे चालली काय चालली. तू सकाळी घरातून गेली होती तर विचारलं का मी कुठे चालली काय चालली. तर विचारलं काय नाही विचारलं. त्या भावानं विचारलं त्या वहिनीने विचारलं नाही विचारलं. तू या विचाराचा अधिकार नाही आहे बाई. तू जाय घरी. आम्हाला जाऊ दे सुखरूप. अरे ताई जाऊ द्या ना. तुम्ही कशाला यामध्ये इंटरेस्ट घेता. आम्हाला थोडंसं पर्सनल काम आहे आमचं. आणि पर्सनल लाईफ मध्ये कशाला कोणाचे इंटरफेअर करायचं नाही का. आता पर्सनल गोष्टी प्रत्येकाच्या जीवनातच असतात. आणि ही तुमची आई आहे. आणि तुमच्याबद्दलची तर वाईट गोष्ट काही नसणारच. आईवर तुम्ही विश्वास ठेवा. नाही आमच्यावर ठेवत असाल तर आम्हाला थोडंसं काम आहे. आम्ही येतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. थांबा तुम्ही घरी तोपर्यंत. नाहीतर तुम्हाला कोणतं काम असेल तर ते तुम्ही काम करून या. ठीक आहे ना कलावती ताई. या तुम्ही. हे माई लय शायनी आहे ना. लय शायनी. इथं येऊन शायनी बनते. इथं मी ठेवतच नाही. हे तर बस बापा चार चौकात माझी इज्जत घालवण. आणि इज्जत घालवण माया प्रेम कहाणी इथंच संपवून टाकन. जे की माई प्रेम कहाणी 7 जन्म मला पूर्वाची आहे. हे इथंच खतम करून टाकन. म्हणजे सुरू व्हायच्या आधीच तिचा एंड करून टाकन. इले मला ठेवाच नाही लागन. कोणत्याही परिस्थितीत हाकला लागन. पण कसं काही समजायला येऊन राहिलं. आली बापा शांती. तू या शब्दावर झाली बापा. तू म्हणे नाही काय त्या पोरीचं भलं करायचं असन भलं पाहायचं असन तिला जर सुधरवायचं असन तर काकी ये म्हणे लवकर बापा. तर आली बाई 10 कामं सोडली मी ना माझ्या पोराच्या घरचे ना. आली बापा. नातू लागन तर घरीच आहे. हो टाकलं तेल एकटेले मा पोराले म्हटलं पहिले चल म्हटलं बापा शांतीनं बोलावलं. त्या शब्दावर धावून आली बापा शांती मी. हो बापा काकी त्या पोरीचं भलं झालं पाहिजे. कारण की त्या पोरीचं भलंच चालू आहे. दुसऱ्याचं ते बुरं चितून राहिली बापा. मायाच मांग हात धुवून लागन तर गंगाच्याच मांग हात धुवून लागन. गावातल्या लोकांच्या माणसाच्याच मांग लागन बापा तुझी पोरगी. त्या पोरीत काही ढंग नाही उरलाय ना माय. आता त्या पोरी तुझी पोरगी वय तर सांगाव तरी कसं माय. आता तू म्हणशील का शांते त्या पोरीने तर दोघीने एकच नवरा केला होता. तू अशी मला उलटी बोलशील तर मग मीच सांगतो बापा केला होता माया पोरीने केला होता नवरा. आता झालं गेलं पार पडलं तर माई पोरगी जाग्यावर आहे. ती पोरगी एवढं सर्व होऊन जाग्यावर नाही आहे. तुला जर मला बोलायचं असेल तर बोल बापा. पण मी एक गोष्ट सांगून राहिली का त्या पोरीचं वय वाढत चाललं. पुढे जाऊन जर ती अजून म्हातारी दिसायला लागली तर दुसराही नवरा नाही भेटन तिले. आजकाल लग्न भरभर उरकवून राहिले. म्हणून तिचं लग्न करून देणं जरुरी आहे. ह्या वर्षी जर तिचं लग्न नाही केलं ना तर पुढच्या वर्षी तिचा तोंडावर रेषा उमटून येते. झाली 45 वर्षाची आहे. ते कमी आहे का. कमी म्हणते का पण आता 50 वर्षाची वय ना. अर्धी वय तर तिची इथंच निघून चालली. म्हणून म्हणून राहिली काकी का लवकर काय डिसिजन घ्यायचा आहे तर घे बा. त्याच्यासाठी मी तुला फोन लावून बोलावलं एवढ्या अंगोनीनं. अमाय नाही गे बापा शांते बापा.
हो, तुले वाटत असन का मी उलटी बोलन तुले, का तू पोरीनं असं केलं आणि तसं केलं. मला त्या गोष्टीवर विश्वास आहे. माय काय झालं होतं काय नाही, मला सविस्तर माहिती तिची भेटली आहे. त्याच्याबद्दलचं मला काही घेणं देणं आहे नाही. मी तुला अशी उलटी म्हणणार नाही. तू माझ्या पोरीचं बुरं चितून राहिली, स्वतःच्या पोरीचं झाकून ठेवतं, माझ्या पोरीचं उघडं पाळून राहिली, अशातलं मी तुला काही शब्द म्हणत नाही बापा. शांते, मला माझ्या पोरीचं सुख पाच आहे आणि मला माझ्या पोरीचा बदललेला आणि डबल बदल नसा चांगला स्वभाव मला माझ्या पोरीचा घडवाचा आहे बापा. तर त्याच्यासाठी मी आलीच आहे आज. तू न बोलावलं तुझे तुम्ही मनापासून आभार मानतो. शांते, तू जेवढे पुण्य करशील ना माय तेवढे तुझ्या समोर येईन बापा. हो, सांगून राहिली माय शांते. एवढं पुण्याचं काम करतो तू, तुला काय घेणं देणं सांग बरं. तुला काय घेणं देणं आहे माया पोरीचं लग्न करायचं नाही करायचं. आम्ही डोळे लावून बसलो होतो आम्ही डोळे लावून तिच्या स्वभावापायी. पण तू तिथे तुझ्यासोबतही हलकटपणा करते तरी तुझ्या स्वभावाने बदलला, तरी तुला तुझ्या स्वभाव जो आहे तोच ठेवला माय शांते. तुझ्या हेच चांगुलपणा मला लय आवडते माय, लय आवडते. म्हणून कोणत्याही परिस्थितीत देव तुझी साथ देते. देव म्हणा, हा, ईश्वर चरणी प्रार्थना आहे का तुझ्या पुऱ्या जीवनात तुला सुख समाधान शांती अशीच लाभली राव. देवा पुढे मी हात जोडून ईश्वर चरणी प्रार्थना करतो. हा शांते. बरं काकी दादा, मी काय म्हणतो, मी पाहू पोरं का तुम्ही पाहता पोरं? सांगा, तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही पा पोरं. तुमच्या इकडून जर तुम्हाला येत असेल रिश्ते तर तुम्ही पाबा, आणि जर तुम्हाला काही हरकीच नसन तर मला सांगा, मी पोरं पाहतो. माझ्या परिवारात सांगतो मी. आपण शेवटी एकाच जातीचे ठरलो. तर पा तुमच्या इकडला रिश्ता पा आणि मी इकडला रिश्ता पाहतो. आणि काकी, पहिल्या लग्नाच्या वेळेस तुम्ही ब्राह्मण नव्हता पाहिला, आता ह्या वेळेस आपण ब्राह्मण पाहून तिचं लग्न करून देऊ. रे शांताताई, कशाला आम्ही नाही बघत. आम्ही काय, तुम्हाला पैशाची मदत लागते माझ्या बहिणीसाठी, ते सगळी मदत करतो मी. आणि तुम्ही पण माझी एक मोठी बहीण आहे या नात्यानं, ती तुमची छोटी बहीण आहे या नात्यानं, तुम्ही तिचं काय करायचं ते करा. मला एवढा विश्वास आहे आईच्या बोलण्यावरून की तुम्ही जे काही कराल ते चांगल्यासाठीच कराल आणि चांगलंच राहील. म्हणून काय पोरग बघायचं ते तुम्हीच बघा. आणि जर समजा माझ्या लक्षात आलं, मला कुठून आला निरोप पाहुण्यांचा, तर मी पण सांगतो तुम्हाला. तुम्ही पण तयारीत राहा, मी पण तयारीत राहतो. हो हो, बघाच लागन ना दादा, बघाच लागन. बघतो मी पण बघतो. काय आहे ना, कलावतीचे दिवसेंदिवस चाळे वाढत चालले. कोणत्या आता पोरं कसे चालत्या पोरीले छडन, लोफरपणा करन, ते उलटी आहे. पोरगी पोराले छळते, अशी अशी तुमची कलावती होऊन राहिली. आणि राहते त्या काजल सोबत ना कमला सोबत. त्या दोन्ही बाया वांड आहे बापा. त्याच्या सोबत राहू त्या खराब झाली. असं म्हणा, राहू म्हणा, त्याची दोस्ती चांगली आहे, घट्ट दोस्ती आहे त्याची. एकामेकीला त्या दुःखात साथ देते. पण त्याचं सुख दुःख ते दुसऱ्याच पाहिजे, त्याचं सर्व सुखच राहते. म्हणून त्या पोळीचं लोफर संगत आहे, म्हणजे लोफर लोकांसोबत तिची संगत आहे असं मी तुम्हाला म्हणून राहिली. म्हणून राहिली बापा, का ती अजून बिघडल्यापेक्षा, अजून तिने इथं तिथं असे बेकार चाय केल्यापेक्षा बापा लवकर लग्न उरकवून द्या. आणि तुमच्या नाकाला दाग नाही राहत मग. नाहीतर ते पोरगी वाईट आहे, गावाचं नाव खराबच करण बापा, आणि तुमचंही नाव खराब करण. म्हणून सांगून राहिली. आणि काकी, तू इथंच राह, तू जाऊ नको कुठं. तू जर इथून डबल गेली आता का त्या हातातच नाही सापडत. म्हणून सांगून राहिली, ते तुले बोलो चालो का मारो, दोन भुक्या तू खात जाईन, 2 भुक्या तिला देत जाईन, पण तू इथंच राह लग्न होईपर्यंत तिचं. सांगून राहिली मी. आम्ही लय वेळा समजून सांगितलं हो काकी दादा ताई, आम्ही इतक्या वेळा समजून सांगितलं तिले का काय सांगू तुम्हाला. बाई कलावती अशा ना असं होते बापा. नाही तुझ्या घरी खाले असन तर आमच्या घरी ये. नाही तुझे माय बाप इकडे लक्ष देत. तिच्या स्वभावापायी काकी गेली होती का नाही, तर आम्ही तिचा स्वभाव बदलावाले गेलो होतो. आम्ही लय कोशिश केली काही पोरगी नाही सुधारली पाहिजे बा. पण कायचं ते तिचे गुण बदलत आम्हालाच रंगारंगाची बोलून बसते बापा. एवढं बोलू नये. शांता जर विचार करत असाल तर तिच्या विचारात आम्ही विचार घातले. चला बा, शांता कोणाच तरी भलं करून राहिली तर चला तिच्या मागं आम्ही आलो. तर आमच्या मनात तिच्याबद्दलचा राग आहे बापा, कारण की आम्हाला बोलूनच तेवढ्या रंगाची बसली आहे. ते नवरा काय काढला, शिनाल काय म्हटलं. आता मी भिवून नाही राहिली, सांगून राहिली मी, काय तुमची पोरगी आमची पोरगी. आता पोरी बोलतच असते. पण आम्ही एवढं सहन केलं. आम्ही चार बोटाची चापट नाही मारले तिले. तर आम्ही 4-5 जणी मिळून तिला मारू नाही शकत काय. पण आम्ही विचार केला का नाही, लोकांची लेक बाय तशी आपली लेक बाय बापा. म्हणून ते अजून बिघडल्यापेक्षा म्हटलं, लग्नाचं वय आहे तिचं, लग्न करून द्या बा. अजून जर तुम्ही ठेवान तिले तर काय आहे मग, काही ते पोरी काही ढंग नाही राहील ना मग. ते पोरगी तर अजून बदलत जाईल. म्हणून तिच्या गळ्यात दोर अटकवून द्यायचा आहे बापा, आणि तिला तिच्या संसाराची गाडी चालवायला लावायची आहे बस. बरं मग हे सगळं तुम्ही मायावर सोपून द्या आणि लग्नाच्या तयारीत तुम्ही लागून जा आता. तिच्यासाठी मी पोरगा पाहतो, तिच्या मनानं करतो, तिचा स्वभाव मी बदलून देतो. होळ लावतो मी तिच्या स्वभावाने बदलन तर, पण तिच्या मनानंच करतो म्हणा मी आता. काकी ते लग्नाला तयार आहे का नाही व? आणते ते काय म्हणते, पहिले मी नाही केलं, तुम्ही जबरदस्तीने मला लग्न लावून दिलं म्हणते. आता मी मनानं नवरा करतो म्हणते, अशी म्हणे बैठे मले. बरं करू दे ना मनान तिच्या. आपण पाहू ना कोणत्या मनाचा नवरा आहे तिचा. तर आपल्याला जर पटला तरच आपण करू, नाहीतर तिले आत्ताही शांता चांगलं पोरग पाहते,
आणि शांताले पोरगा पाहण्यात नको लग्न करून देण्यात एवढं नॉलेज आहे का शांताच्या हातचा रिश्ता आजपर्यंत खराब झाला नाही आणि शांताच्या अंगावर दुसरं कोणतं काम म्हणजे असं कोणतं मारापिटीचं काम आलं नाही. प्रत्येकाला तिनं प्रत्येकाच्या पोरीसाठी तिनं पोरं पाहिले, सर्व चांगले निघाले. प्रत्येकाच्या पोरासाठी पोरी पाहिल्या, सुना चांगल्या निघाल्या. त्यात काहीच तुम्ही शक घेऊच नका आणि तिच्याच भरोशावर तुम्ही सोडून द्या. पाहतो आम्ही काय करायचं आहे तर. आणि अजून एवढ्याच गोष्टी नाही बापा कलावतीच्या लय गोष्टी आहे. माई पोरगी गेली होती, त्याच्या मागही कलावतीचाच हात आहे. आता प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगत बसन तर लय वेळ लागन. एवढ्या गोष्टी सांगण्यापेक्षा याचे त्याचे मन खराब केल्यापेक्षा त्याच्याबद्दलची तुम्ही तिच्याबद्दलचे चांगले विचार ठेवा. जास्त काही बुरं तिचं सोचू नका. ते चांगली साई बिचारी जाऊ द्या. मी काही तुम्हाला जास्त सांगत नाही. टाकी इथं सुरकवून देतो. आणि भाऊ सोडा तुम्ही मायावर, आता पाहतो मी सगळं. तर बघा मग मित्रांनो, आता 2 दिवस व्हिडिओ नाही टाकला बापा, नाही टाकला 2 दिवस व्हिडिओ. मला बरं नव्हतं म्हणजे काम पण होते आणि बरं पण नव्हतं, तर मला जीवावर आलं, मी नाही टाकलं. सरळ सरळ सांगायचं राहिलं तर मला थोडं कणकण वाटायचं, तर मी जीवावर येऊन गेलं, तर मी नाही टाकला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.